वेलकम स्टुडंट्स. आपण डिफरन्सिएशनचा मिसलेनियस एक्सरसाइज पाहतोय. आपण क्वेश्चन नंबर 18 पर्यंतचे प्रॉब्लेम्स सगळे पूर्ण केलेले मिसलेनियस मध्ये. आता 19 पासून पुढचे आज क्वेश्चन्स पाहणार. ओके, दिस इज क्वेश्चन नंबर 19. इथनं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पार्ट आहे. ह्याच्या पुढे फाइंड d2y by dx square if y equals log x असं फंक्शन आहे. हा प्रॉब्लेम सोपा आहे तसा. बघा, फंक्शन दिले आपण y equals log x, फाइंड d2y by dx पर विचारलेलं आहे. पहिल्यांदा आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx equals d by dx of log x. Therefore dy by dx equals the rate of log x 1 upon x. Again differentiating with respect to x. Therefore d2y by dx square equals d by dx of 1 upon x. Therefore d2y by dx square equals 1 upon x का डेरिवेटिव minus 1 upon x square. Okay. Next. Now next question. Y equals twice 80 and x equals 80 square. पुन्हा आपल्याला d2y by dx स्क्वेअर विचारलेले आहे. पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये d2y by dx स्क्वेअर शोधत असताना एक स्टेप फार महत्त्वाची आहे. मी तिथे आले की तुम्हाला सांगेन. आपला नेहमीप्रमाणे पहिल्या पॅरामेट्रिक फंक्शनचा वापर करून dy by dx स्क्वेअर मिळवून घ्यायचं. पण आपल्याला इथे d2y by dx स्क्वेअर म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारलाय. त्यामुळे काळजीपूर्वक स्टेप्स करायचे. लक्ष द्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x with respect to t, sorry, y in terms of t, right? Differentiating with respect to t, dy by dt equals derivative of y with respect to t equals twice a coefficient d by dt of t. Therefore dy by dt equals twice a coefficient t चा डेरिव्हेटिव्ह with respect to t असेल तर 1. जसा x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x असेल तर 1 तसा. म्हणजे dy by dt चा आन्सर काय आहे? थोडक्यात twice a आहे. आता या पार्ट मध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t dx by dt equals a coefficient d by dt of t square. a coefficient t square चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t असेल तर twice t. Therefore dx by dt equals twice at. हे मला पुढे लागणार आहे बरं का. नंतर बाय पॅरामेट्रिक रूल dy by dx equals dy by dt upon dx by dt. चला, dy by dt किती बघा, twice a. dx by dt किती बघा, twice at. Therefore dy by dx equals twice a कॅन्सल झाले 1 upon t. याला म्हणायचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला पाहिजे d2y by dx स्क्वेअर म्हणजे याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाहिजे. म्हणजे या टर्मला पुन्हा विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केल्यानंतर d2y by dx स्क्वेअर मिळणार आपल्याला. इकडे काय बघू नका. ह्याचा d2y by dx स्क्वेअर व्हायला ह्याचा अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय केलं पाहिजे, x केलं पाहिजे बरं का. x लक्षात ठेवा ना. बघा मी रेड पेन लिहिणार आहे. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मग या स्टेप कडे बघा. सो d by dx of dy by dx equals d by dx of 1 upon t. d by dx of 1 upon t. हे नोटेशन आहे आपलं d2y by dx स्क्वेअर. ओके. आता 1 upon t चा डेरिव्हेटिव्ह हे बघा विथ रिस्पेक्ट टू x हे पहिले डोक्यात ठेवा. 1 upon x असतं इथं तर -1 upon x स्क्वेअर. तसं 1 upon t चा डेरिव्हेटिव्ह -1 upon t स्क्वेअर इनटू, आता हे काय माहिती का, हे विथ रिस्पेक्ट टू x आहे. मग आता हे कव्हर करा. 1 upon समथिंग चा डेरिव्हेटिव्ह
-1 अपॉन समथिंग स्क्वेअर इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे t चा इंटू dt बाय dx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ t विथ रिस्पेक्ट टू x. मला सांगा तुम्ही 1 अपॉन y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x कसं घेतात? d बाय dx ऑफ 1 अपॉन x 1 अपॉन y कसं घेतात? हे बघा, हे जर d बाय dx ऑफ 1 अपॉन x असतं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. मग तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन y मायनस 1 अपॉन y स्क्वेअर इंटू dy बाय dx इंटू dy बाय dx. अरे y च्या ऐवजी फक्त t आले रे इथे. मायनस 1 अपॉन t स्क्वेअर इंटू dt बाय dx इंटू dt बाय dx. आणि हे फार महत्त्वाचं आहे, तर लक्षात ठेवा. इंटू dt बाय dx इज इक्वल टू मायनस 1 अपॉन t स्क्वेअर ॲज इट इज इंटू. आता इकडे लक्ष द्या, हे बघा, मला याच्यावरून मला dt बाय dx सांगा, म्हणजे याचा रेसिप्रोकल सांगा. रेसिप्रोकल dt बाय dx म्हणजे हा जो टर्म आहे ना, त्याचा रेसिप्रोकल आहे 1 अपॉन ट्वाइस at. आणि मग फायनल आन्सर तुमचं जे येणार आहे ते न्यूमरेटर मध्ये -1 अपॉन ट्वाइस at क्यूब हे d2y बाय dx स्क्वेअरचा आन्सर असणार आहे. d2y बाय dx स्क्वेअर. ओके, y equals x square e raised to x. Find d2y by dx पर असं विचारलं. Differentiating with respect to x. dy by dx equals d by dx of x square e raised to x. It's a product to operate. So dy by dx equals first into d by dx of second plus second into d by dx of first म्हणजे x square. dy by dx as it is x square into e raised to x चा derivative e raised to x plus e raised to x into x square चा derivative twice x. आता मी यात e raised to x कॉमन काढणार आहे. सो dy by dx equals e raised to x कॉमन x square plus 5x. खरं तर x पण कॉमन निघतात, पण तो अल्जेब्रिक पार्ट एका साईडला, एक्सपोनेन्शियल पार्ट एका साईडला ठेवायचा. आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहिजे. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. d बाय dx ऑफ dy बाय dx किंवा डायरेक्ट d2y बाय dx केलं तरी चालतं इक्वल्स d by dx of e raised to x into bracket x square plus 5x. फर्स्ट आणि सेकंड मल्टिप्लिकेशन आहे, पुन्हा प्रोडक्ट करू. इकडे d2y by dx square equals first into d by dx of second plus second into d by dx of first म्हणजे e raised to x. e raised to x as it is x square चा डेरिव्हेटिव्ह twice x plus twice x चा डेरिव्हेटिव्ह 2 plus x square plus 2x as it is into derivative of e raised to x. पुन्हा e raised to x कॉमन ब्रॅकेट मध्ये 2x plus 2 plus x square plus 2x. हे x square 2x plus 2x 4x आणि हे कॉन्स्टंट प्लस 2. हे तुमचं फायनल आन्सर d2y by dx square. e raised to x square plus 4x plus 2. Okay. Next, 22nd question. If x square plus 6xy plus y square equals 10, then show that d2y by dx square equals 80 upon 3x plus y bracket cube. थोडासा अवघड आहे क्वेश्चन, व्यवस्थित लक्ष द्या. हे फंक्शन आपण हे इम्प्लिसिट चा टाइप आहे, कारण एक्स वाय आयसोलेट होत नाही. मी याला आधी इक्वेशन 1 देऊन ठेवतो, एखाद्या वेळेस मला लागायची शक्यता आहे त्याच्यामध्ये. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स
मी प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेणार आहे. डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर 6 कोएफिशिएंट डी बाय डी एक्स ऑफ एक्स वाय प्लस डी बाय डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर आणि RHS मध्ये कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 किंवा डी बाय डी एक्स ऑफ 10 द्या तुम्ही आणि मग पुढच्या स्टेप मध्ये 0 द्या. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 5x 6 इंटू ब्रॅकेट. आता इथं प्रोडक्ट टूल जरा थोडे डायरेक्ट स्टेप्स बघा. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड x इंटू dy बाय dx फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट y इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 लिहायचाच नाही प्लस y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y dy बाय dx हे विथ रिस्पेक्ट टू x आहे त्यामुळे y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y dy बाय dx इज इक्वल टू 0. इकडे आपण 6 न ब्रॅकेट ओपन करूया. 2x प्लस 6x dy बाय dx प्लस 6y प्लस 2y dy बाय dx इक्वल्स 0. आता हे दोन टर्म्स आहेत ना हे विथ dy बाय dx एका साइडला ठेवूया आपण. 6x प्लस 2y डायरेक्ट स्टेप्स मध्ये कॉमन काढत होतो पण पुढच्या स्टेपला करू. ठीक आहे. 6x dy बाय dx प्लस 2y dy बाय dx RHS minus 2x minus 6y. इथं dy बाय dx कॉमन ब्रॅकेट 6x plus 2y minus sin common 2x plus 6y. हे ट्रांसफर सो dy by dx equals माइनस ब्रॅकेट मध्ये 2x plus 6y upon 6x plus 2y. याच्यात 2 कॉमन आणि ते कॅन्सल. 2 कॉमन आणि कॅन्सल. So dy by dx equals minus sign as it is. यातनं 2 कॉमन काढले x plus 3y खाली 2 कॉमन काढले 3x plus y. हे झालं तुमचं dy by dx आन्सर. इक्वेशन 2 आपल्याला पाहिजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. त्याच्या खाली कंटिन्यू करायचं. अगेन डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो डी बाय dx ऑफ dy बाय dx इक्वल्स माइनस साइन हे माइनस साइन d by dx of x plus 3y upon 3x plus y. x plus 3y upon 3x plus y. हे नोटेशन आहे d2y by dx square equals क्वोशंट टूल माइनस साइन इथं दाखवले वगैरे हे माइनस साइन. ओके. डिनॉमिनेटर इंटू डेरिवेटिव ऑफ न्यूमरेटर 3x plus y into d by dx of numerator minus numerator x plus 3y into d by dx of denominator 3x plus y upon denominator square 3x plus y चा ब्रॅकेट स्क्वेअर. व्यवस्थित सेपरेट लक्ष द्या. d2y by dx square as it is माइनस साइन देखील as it is 3x plus y into ब्रॅकेट. आता बघा x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 3y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx माइनस साइन x plus 3y as it is into 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 plus y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx whole divided by 3x plus y
चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. So d2y by dx square equals minus sign. आता शो दॅट मध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर तिथं कुठेही तुम्हाला इथं हे शो दॅटची टर्म आहे. इथं d2y by dx स्क्वेअर आहे, पण dy by dx तुम्हाला तिथं कुठेही पाहायला मिळत नाही. dy by dx ते तुम्हाला तिथं कुठेही पाहायला मिळत नाही. मग ते dy by dx आपण ते आता रिप्लेस करणार आहोत. नीट लक्ष द्यायचं, फार महत्त्वाची स्टेप आहे. मायनस साइन ॲज इट इज 3x प्लस y इंटू ब्रॅकेट 1 प्लस 3. हा चला, दिसलं का dy by dx? तर dy by dx काय मायनस साइन आणि हे दोन टर्म्स आहेत त्याच्यामध्ये 3 इंटू बघा मायनस ब्रॅकेट मध्ये x प्लस 3y अपॉन 3x प्लस y मायनस हे x प्लस 3y ॲज इट इज स्क्वेअर ब्रॅकेट 3 प्लस साइन आहे पुढे dy by dx. बघा जरा dy by dx काय मायनस ब्रॅकेट मध्ये x प्लस 3y अपॉन 3x प्लस y. कुठनं आणलं आपण? फ्रॉम इक्वेशन 2 आणले. आणि तुमचं जे डिनॉमिनेटर ऑलरेडी आहे 3x प्लस y चा ब्रॅकेट स्क्वेअर ते ॲज इट इज, त्यात काही चेंज नाही. ओके, व्यवस्थित लक्ष द्या. प्लस आता d2y by dx स्क्वेअर इक्वल्स मायनस साइन हे पहिला ॲज इट इज. हे राउंड ब्रॅकेट मध्ये 3x प्लस y देखील आहे तसे 3x प्लस y. आता किंवा असं करू आपण, ब्रॅकेट ओपन करायला सुरू करूया. ब्रॅकेट ओपन करायला म्हणजे काय सोपं जाईल बघूया आपण. आधी हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. ऍक्च्युली ओपन झालं की कॅन्सल झालं असतं, पण नो प्रॉब्लेम झालं. बघा या ब्रॅकेटमध्ये मी आधी काय करतोय, ही प्लस मायनस साइन चेंजेस करून घेतो. बघा 1 म्हणजे 1 अपॉन 1 मायनस 3 इंटू ब्रॅकेट x प्लस 3y अपॉन 3x प्लस y. ओके, माइनस हे राउंड ब्रॅकेट x प्लस 3y इंटू ब्रॅकेट 3 अपॉन 1 प्लस मायनस मायनस साइन दाखवले x प्लस 3y अपॉन 3x प्लस y ब्रॅकेट कंप्लीट. डिनॉमिनेटर मध्ये 3x प्लस y चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. या ब्रॅकेट मध्ये आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेणार. सो d2y by dx स्क्वेअर इक्वल्स मायनस साइन आहे साइड पुन्हा हे 3x प्लस y ॲज इट इज इंटू ब्रॅकेट. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा 3x प्लस y इंटू 1 म्हणजे 3x प्लस y मायनस 3 इंटू ब्रॅकेट काय असेल म्हणजे मायनस 3 ने सरळ ओपन करा मायनस 3x डिनॉमिनेटर मध्ये इथे लिहितो जातो 3x प्लस y चा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हां हे बघा आणि याला मल्टिप्लाय केलं 3x प्लस y आणि याला मल्टिप्लाय मायनस 3x मायनस 9y 3 9y अपॉन हे 3x प्लस y ॲज इट इज. ओके, परत मायनस साइन. आता हे x प्लस 3y
ॲज इट इज. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन. चला ते काय झाले 9x प्लस 3y मायनस x मायनस 3y अपॉन 3x प्लस y अपॉन 3x प्लस y आणि डिनॉमिनेटर 3x प्लस y चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. 3x प्लस y चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. ओके. आता बोर्ड ड्रॉप करून पुढच्या स्टेप्स दाखवतो. ओके, नाउ लेट्स कंटिन्यू. इथनं बघा d2y by dx square as it is minus sin as it is 3x plus y into आता हे प्लस मायनस काय झाले बघा प्लस 3x मायनस 3x कॅन्सल प्लस y मायनस 9y म्हणजे मायनस 8y अपॉन हे 3x प्लस y शिल्लक आहे 3x प्लस y. ओके. पुन्हा मायनस साइन ॲज इट इज x प्लस 3y इंटू ब्रॅकेट प्लस 3y मायनस 3y कॅन्सल 9x मायनस 1x म्हणजे 8x अपॉन 3x प्लस y as it is. होल डिवाइडेड बाय खाली 3x प्लस y चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ओके. आता मी काय स्टेप करतो बघा नीट लक्ष द्या. या टर्म मध्ये एक मायनस साइन दिसलं तुम्हाला या सगळ्या प्रॉडक्ट मध्ये मायनस साइन या सगळ्या टर्मचं सुद्धा मायनस साइन दिसलं. हे मायनस साइन बाहेर काढून कॉमन इथलं कॅन्सल करा. सो d2y by dx square इक्वल्स हे खरं तर कॅन्सल होतात बरं का पण मी करणार नाही मला कॉमन डिनॉमिनेटर पाहिजे मला कॉमन डिनॉमिनेटर म्हणून मी कॅन्सलेशन करत नाही. आता बघा तुमचं ही टर्म काय राहील सांगा 3x प्लस y इंटू काय त्याला 8y बघा हे 8y ठीक आहे अपॉन करून शिल्लक आहे घेता अपॉन 3x प्लस y ह्याचं साइन बघा ह्या सगळ्या टर्मचं साइन निगेटिव्ह आहे. हे मायनस साइन त्याला मिळणार होते पॉझिटिव्ह झाले किंवा कॉमन काढले असते समजा तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा प्लस. आता इथं बघा हे ह्याचं मल्टिप्लिकेशन काय झालं सांगा x प्लस 3y इंटू 8x अपॉन किती आहेत सांगा हे 3x प्लस y एवढे आणि या सगळ्याला पुन्हा होल डिवाइडेड बाय हे डिनॉमिनेटर तुमचं 3x प्लस y चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. काय काय केलं बघा या स्टेप मध्ये मी हे मायनस साइन कॉमन काढून म्हणजे सगळ्यात हे आणि हे मायनस साइन कॉमन काढून प्लस केलं आणि याचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर आहे तसे ठेवले. आता मला सांगा हे दोन्ही डिनॉमिनेटर सेम आहेत की नाही सांगा म्हणजे काय असेल ते न्यूमरेटर प्लस न्यूमरेटर d2y by dx square इक्वल्स सगळं न्यूमरेटर प्लस न्यूमरेटर आणि कॉमन डिनॉमिनेटर आहे की नाही हे नंतर मी खाली आणणार आहे. हे कॉमन डिनॉमिनेटर खाली आणणार आहे खाली. मग आता वरती काय काय झाले सांगा 3 8 मी ओपन करतोय 3 8 24 3 8 24 xy प्लस 8y स्क्वेअर 8x ने ओपन करा 8x स्क्वेअर 8 3 24 xy अपॉन हे पहिले ऑलरेडी कुठलं डिनॉमिनेटर तुमच्याकडे 3x प्लस y चा स्क्वेअर हे आहेच आणि हे कॉमन डिनॉमिनेटर आता खाली येणार आहे इंटू 3x प्लस y डिनॉमिनेटर मध्ये आले. इथं कंटिन्यू करतोय. सो d2y by dx स्क्वेअर इक्वल्स सगळ्यात आधी 8x स्क्वेअर प्लस 24 प्लस 24 48xy प्लस 8y स्क्वेअर अपॉन या दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर 3x प्लस y चा काय झाला सांगा तो ब्रॅकेट क्यूब झाला. इथं स्क्वेअर आहे इथं रेस टू 1 आहे सेम ब्रॅकेट आहे हे सेम आहे 8 कॉमन x स्क्वेअर प्लस 8 6 48 प्लस y स्क्वेअर अपॉन 3x प्लस y चा ब्रॅकेट क्यूब 8 इंटू इक्वेशन 1 कडे बघा
एक्स स्क्वेअर प्लस 6xy प्लस 10 म्हणजेच 10 अपॉन 3x प्लस y ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज फ्रॉम इक्वेशन 1 आणि मग फायनल आन्सर d2y by dx square equals 10 × 80 अपॉन 3x प्लस y चा ब्रॅकेट क्यूब. हे तुमचं शो दॅट होतं तुम्ही बघा. या प्रकारचे प्रॉब्लेम्स खूप प्रॅक्टिस झाल्याशिवाय तुम्हाला सोडवता येणार नाही, त्यामुळे तो सारखे सारखे याची प्रॅक्टिस करा. हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. ओके, नाउ लास्ट क्वेश्चन. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 23. आता सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे याच्यातलं बघा. इफ ax square plus 5hx5 plus by square equals 0, then show that d2y by dx square equals 0. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 आपल्याला प्रूव्ह करायचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आता एक पेज टर्न करा, मागच्या पेजवरती या. मी 7th म्हणजे MCQs मध्ये आपण मिसलेनियस एक्सरसाइज 3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन त्यातला 7th क्वेश्चन मी तुम्हाला काय म्हटलं पण होतं बघा, मला याचा उपयोग नंतर करायचा आहे. त्यामध्ये मी काय प्रूव्ह करून दाखवलं तुम्हाला तर बघा बरं. 7th क्वेश्चन मागे बघा. ax square plus 2hx5 plus by square equals 0, then dy by dx equals dash. त्याचा आन्सर मी बी आणून दाखवले तुम्हाला, ऑप्शन बी. त्याचा आन्सर जे होतं ते काय आले, ऑप्शन बी आलेलं आहे. आणि ते ऑप्शन बी ला तुम्ही मार्क करून घेतलाय. मी त्यावेळी सांगितलेलं होतं की याचा मी वापरत पुढे करणार आहे. मग हाच क्वेश्चन इथे आहे, फक्त इथे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये. पहिल्यांदा मी नेहमीप्रमाणे त्या मधल्या स्टेप्स त्याच्यात दाखवल्यात, मी डिटेल करून दाखवल्यात. त्याचा वापर करून तुम्ही dy by dx equals -ax upon ax plus hy upon hx plus by इक्वेशन 1 पर्यंत या. ते झाल्यानंतर आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे. ह्याच्या मधल्या स्टेप्स सगळ्या मागे दाखवल्यात तुम्हाला. इथनं सुरुवात करायची बघा. कन्सिडर पुन्हा ax square plus 5hx5 plus by square equals 0. इथनं पुन्हा सुरुवात करायची. ठीक आहे, आता पुढचा भाग किती महत्वाचा आहे नीट लक्षात द्या. हे ax square as it is प्लस ही जी टर्म आहे ना, ही टर्म twice hxy, त्याला hxy प्लस hxy असं स्प्लिट करायचं प्लस by square as it is equal to 0. या दोन स्टेप्स आपल्या खूप महत्वाच्या. पुढं या दोघांमध्ये x कॉमन ब्रॅकेटमध्ये ax प्लस hy प्लस पुढच्या दोघांमध्ये y कॉमन ब्रॅकेटमध्ये hx प्लस by इक्वल्स 0 ॲज इट इज. आता यातला इथं बघा तुमच्याकडे काय आहे, न्यूमरेटर मध्ये ax प्लस hy ची टर्म आहे. न्यूमरेटर मध्ये ax प्लस hy. त्यानुसार पहिल्यांदा मी हा पार्ट RHS मध्ये ट्रान्सफर करतोय. सो y इंटू ब्रॅकेट hx प्लस by ॲज इट इज इक्वल्स माइनस x इंटू ब्रॅकेट ax प्लस hy. आता यातला हा मायनस साइन तिथंच ठेवला जागेवर. x ने याला इंटू म्हणजे मल्टिप्लाय केले, हे इथं आणा आणि hx प्लस by तिकडे न्या. बघा बरं काय सांगतो मी. ax प्लस hy ची टर्म आहे ना, तिकडे हे न्या आणि x ला इथं आणा. म्हणजे y अपॉन x इज इक्वल टू मायनस साइन जागेवरच आहे. हा सांगा काय, ax प्लस hy अपॉन hx प्लस by. ह्याला द्यायचं इक्वेशन 2. आता फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 काय स्टेप मिळते बघा तुम्हाला. फ्रॉम 1 and 2 dy by dx म्हणजे ही टर्म आहे मायनस ब्रॅकेट मध्ये जे काय आहे, आणि ही टर्म म्हणजेच y अपॉन x आहे की नाही बघा. थोडक्यात दोघांच्या RHS सेम आहेत का बघा. RHS सेम आहेत 1 and 2 च्या. मग तुम्ही आता LHS सेम टाका. फ्रॉम 1 and 2 हा काय आलं सांगा, dy by dx इक्वल्स काय आले y अपॉन x. ह्याला इक्वेशन 3 लागणार आहे, ते पण आपल्याला लागणार. परत बघा, हे मी तुम्हाला मागे त्या MCQ मध्ये करून दाखवलेलं होतं. तिथून हा पुढचा पार्ट मी आता कंटिन्यू केला. dy by dx मिळाले y अपॉन x. अगेन डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. d by dx of dy by dx equals d by dx of y upon x
हे नोटेशन आहे d2y बाय dx स्क्वेअर इक्वल्स कोशंट रूल डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे dy बाय dx मायनस न्यूमरेटर इंटू dy dx ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर x ॲज इट इज. आता हे महत्वाचं आहे सांगा dy बाय dx म्हणजे काय y अपॉन x मायनस y इंटू ब्रॅकेट x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन 3. x कॅन्सल न्यूमरेटर y मायनस y अपॉन x स्क्वेअर. आता y मायनस y 0 आणि 0 अपॉन x स्क्वेअर 0. सो d2y बाय dx स्क्वेअर इक्वल्स 0. हे तुमचं फायनल आन्सर आहे. तेव्हा हे शो दॅट d2y बाय dx स्क्वेअर इक्वल्स 0. ओके. आता इथे डिफरन्सिएशनचा देखील तुमचा पार्ट संपलेला आहे. खाली त्याच्या ऍक्टिव्हिटीज म्हणून एक तुम्हाला 3-4 क्वेश्चन दिलेले जरूर ट्राय करा. 5 क्वेश्चन आहेत, सॉरी 5 ऍक्टिव्हिटीज मध्ये ट्राय करा. जर काही शंका असतील तर तेही मला निदान ते तरी विचारा शंका असतील तर. आता मी सगळा लेसन्स तुम्हाला सोडून दिलेला आहे त्यामुळे याच्यात काही राहिले वगैरे याचा प्रश्नच येत नाही. ऍक्टिव्हिटीज सोडून घ्या. शिवाय यातले सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल बघून घ्या. आपण याच्याच नेक्स्ट 4th ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह हा पुढचा आपण टॉपिक सुरू करू. ऍप्लिकेशन म्हणजे हा डेरिव्हेटिव्हशी रिलेटेडच असल्यामुळे मी हा पुढचा टॉपिक आपण सुरू करणार आहोत. ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके. पेंडिंग काहीही ठेवू नका, काहीही पेंडिंग ठेवू नका. आपले 3 लेसन आपलं निम्म्यापेक्षा जास्त आता टेक्स्टबुक संपलेलं लक्षात ठेवा. हे या पार्ट मधलं टेक्स्टबुक आपलं निम्म्यापेक्षा जास्त संपलेलं आहे.